प्रोत्साहन देण्यासाठी म्हणूनच आम्ही 2 टुर्नामेंट गोवंडीच्या वतीने चालू करू सर. आपण चालू करायचं गोवंडीच्या वतीने. The countdown start 5 4. त्याचबरोबर प्रवीण कांबळे जे कुठे असतील त्याला शेवटची जो ऑर्डिंग आहे. धन्यवाद. मोबाईल मध्ये काहीतरी बघतोय. पहिला चेंडू घेऊन होतोय नमित पाटील आणि 2 धावांनी आपलं खातं खोललं गेलं. त्याचबरोबर नितीन गावंडला हॅट्रिक जर मारली षटकारांची तर गौरव कदम यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. नितीन गावंड पूर्णतः आपली जबाबदारी असणार आहे. कसं खेळायचं जिग्नेश यांनी ठरवायचं आहे. वाईट बॉलचा इशारा असतो. खूपच डाव्या टीममध्ये चेंडू आणि धावा होत आहेत त्या 3. दर्शन 1 चेंडू 3 धावा. नमित पाटील जिग्नेश जाधव युवा खेळाडूंचा हे संघ. नमित वर्सेस जिग्नेश. नितीन गावंड सुवर्ण संधी. प्रत्येक जर लगातार 3 षटकार मारले तर 1000 रुपयांचं पारितोषिक गौरव कदम यांच्याकडून. अगली गेंद नमित सामने नितिन खड़े हैं. हल्की सी शॉर्ट बॉल. 1 रन आसानी से मिलेंगे यहाँ पर नितिन को और स्ट्राइक पर आ चुके जिग्नेश. बरोबर खेळी करताना माइंड गेम, प्रेशर गेम, माइंड गेम. नितीन गावंड यांनी हल्ला बोल करण्याचा प्रयत्न केला होता. असफल प्रयत्न. त्यानंतर त्यांनी स्ट्राइक रोटेट करतोय आणि स्ट्राइक वर येतोय धडाकेबाज जिग्नेश जाधव. जे राईट आर्म वर विकेट मारा. नमित पाटील जे साठी 55 पास करून. क्या बात आहे जे जबरदस्त असा स्ट्रेट ड्राईव्ह आणि चेंडू जातो 2 धावांसाठी. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 6 धावसंख्येवर पोहोचतोय नमित पाटील. जिग्नेश सामना करेल नमितचा. फुल लँड डिलिव्हरी. क्या बात आहे नमित. वेगवान गोलंदाजी आणि निर्धाव असा चेंडू जातोय. जिग्नेशला देखील कळत नाहीये चेंडू जातोय कीपरच्या दस्तावेजांमध्ये. निर्धाव असा चेंडू. 2 गो. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. इन स्विंग म्हणावा लागेल आणि ओव्हर समाप्तीची घोषणा. जबरदस्त गोलंदाजी केली होती नमित यांनी. जिग्नेशला जागेवर उभा करून ठेवलाय. महत्वाचा खेळाडू ज्याच्या खांद्यावर संघाची धुरा आहे तो जिग्नेश जाधव. नितीन एका षटकाच्या समाप्तीनंतर केवळ 6 धावांवरती रोखून धरलंय ते नमित यांनी. सेमीफायनलचा सामना हाय व्होल्टेज हाय प्रेशर गेम. कोण ठरणार मेगा फायनल. आणि नितीन गावंड यांना देखील सुवर्ण संधी. लगातार 3 षटकारास 1000 रुपयांचं पारितोषिक येत आहे ते गौरव कदम यांच्याकडून. संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात मनोज चिवेलकर. मनोज राईट आर्म फास्ट. नितीन गावंड साठी मला वाटतं ऑफ साइडला जबरदस्त प्रोटेक्शन लावण्यात येत आहे. आकुटप्प्याचा चेंडू आणि दोन्ही हात समांतर. धावत वाढ होते अवांतर धावसंख्येत. आणि सोयश खारवी यांच्याकडनं प्रत्येक षटकारास कुठल्याही फलंदाजांनी जर षटकार मारला तर 200 रुपयांचं पारितोषिक जाहीर होते. प्रत्येक षटकारास 200 रुपये सोयश खारवी यांच्याकडनं. येऊया लाईव्ह सामन्यांकडे. बक्षिसांची खैरात होते. बक्षिसांचा पाऊस पडतोय. आकुटप्प्याचा चेंडूनी कडा घेतली होती. जातोय डोकर कीपरच्या डोक्यावरून डिक्लेअर बॉक्स मध्ये आणि 2 धावसंख्येने धावसंख्या सरसावते आणि धावसंख्या होते 9 धावा. स्पीड देखिए दर्शन यहाँ पर नितिन के बल्ले से बहुत तेज घुमा रहे हैं यहाँ पर. अगर इनके बल्ले पर बॉल चढ़ेगी तो पक्का यूएसबी में डिपॉजिट होगी ये गेंद.
मनोज आखुटप्प्याचा चेंडू आणि आपला प्लस पॉइंट वरती 6. क्या बात आहे नितीन. शॉट ऑफ द टुर्नामेंट. बॅकवर्ड पॉइंटला 6 धावा. शॉट ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त. काय खेळी आहे हा. काय शॉट आहे. बॅकफुटवर जाऊन बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने 6 धावा. क्या बात है नितिन. क्या शॉट लगाया यहाँ पर पॉइंट के ऊपर से. प्लस आणखीन काय पाहिजे असेल ते प्लस. निश्चितच जबरदस्त षटकार मारा तो नितीन याने आणि पुन्हा जातोय डी झोन मध्ये चेंडू. 2 धाव भेटा इथं 2 धाव संघाचा आता मात्र 17. त्याचबरोबर दिनेश थवई यांच्याकडून एक खुश खबर आहे संघासाठी आपल्या. तर विक्रांत नाईक विशाल पाटील हा सामना तुम्ही फायनल जर जिंकलात जी सुद्धा अमाऊंट आहे ही सर्व तुम्हाला दिली जाईल आणि जर तुम्हाला काय पाहिजे असेल तर त्याच्या सुद्धा ऍड होईल. लक्षात सुद्धा फायनल फक्त पाहिजे. फायनल कप पाहिजे पुन्हा एकदा आणि असं होतोय पॉईंटच्या वर तुम्हाला प्रयत्न असं असा षटकाराने स्वागत केलं होतं. विक्रांत नाईकला खास ऑफर. त्याचबरोबर काय पाहिजे ते नाही. बस बस नाही बाय बाय बस. अरे बस बस अरे बस तू बस. मी यहाँ पर एक अच्छा शॉट खेलने के बाद नितिन आउट होते हुए. त्याचबरोबर एक कर्णधार म्हणून विक्रांत नाईक जे बोलेल तिथेच पुरवली असणार आहे. या संघासाठी संघ मालक दिनेश थवे यांच्याकडून यांच्यासाठी सुवर्ण संधी आहेत आपल्या संघासाठी दिलेली आहे. जर फायनल मारली तर पूर्ण प्राइस मध्ये जी असेल ते आपल्याला वाटली जाईल आणि तुम्हाला जे काय पाहिजे असेल 3 पट सुद्धा दिली जाईल. दिनेश थवे यांनी आताच डिक्लेअर केलेलं आहे. खरोखरच एक संघ मालक कसा असावा तर निश्चितच दिनेश थवे सारखा असावा. खरोखरच दिनेश थवेसाठी मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या खरोखरच. आणि नवीन फलंदाज गेला होता आता मात्र आदिनाथ जयस्वाल समोर होते. मनोज शेलकर एक चांगली गोलंदाजी करतो. पूर्ण जबाबदारी असेल ती मनोज शेलकर वरती. मनोज अगली गेंद लेकर सामने आदित्यनाथ और ये शॉट देखिए डिक्लेयर जोन में जाता हुआ लॉन्ग ऑफ के ऊपर से 2 रन के लिए. क्या शॉट है यहाँ पर. त्याचबरोबर विक्रांत नाईकला सुद्धा दिनेश थवे यांच्या हस्ते मॅन ऑफ द किताब दिला जाईल. हे षटक संपल्याच्या नंतर विक्रांत नाईक आपण इथे यायचं आहे. विक्रांत नाईक विशाल पाटील जर आपल्यापर्यंत आवाज असेल तर विक्रांत नाईकला पाठवायचं मॅन ऑफ द किताब घ्यायला. हे षटक संपल्यानंतर आपल्या संघ मालकच्या हस्ते हा किताब दिला जाईल. आणि जबरदस्त गोलंदाजी करतो मनोज शेलकर. समोर असेल आदिनाथ जयस्वाल आणि या टायमाला मात्र आणि गडीबाद होतो इथे. इट्स आउट. क्या ताकत लगाकर यहाँ पर आदित्यनाथ जयसवाल मार रहे थे लेकिन लॉन्ग ऑफ को क्लियर नहीं कर पाए और विकेट मिलेगा मनोज को. विक्रांत नाईक यांनी यायचं आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपले संघ मालक दिनेश दादा थवई यांच्याकडनं आपण संघ मालकांकडनं मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार करायचा आहे. कॅमेरामॅन इकडे फोकस करायचं आहे. थोडं लवकर स्पीडअप करायचं आहे. विक्रांत नाईक कॅमेरामॅन आपल्याकडे फोकस करतोय. मॅन ऑफ द मॅच विक्रांत नाईक स्कॉर्पियन का मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारताना दिनेश दादा थवई यांच्या हस्ते विक्रांत नाईक यांचं स्वागत आणि यांचं मॅन ऑफ द मॅचचा किताब देताना कॅमेरामॅन इकडे फोकस. विक्रांत नाईक मॅन ऑफ द मॅच ऑफ फर्स्ट सेमीफायनल. धावसंख्या 19 धावांवर स्थिरावली आहे. 19 रन्स. जिग्नेश जाधव जे वाट बघतायत सगळेजण जेच्या षटकारांची. राईट आर्म वर विकेट मारा सचिन उर्फ होल्डर. आकुटप्प्याचा चेंडू उजव्या यष्टी बाहेर. दोन्ही हात समांतर आणि अवांतर धावत होते वाढ. स्कोर हो चुका 20 रन 20 रन. आणि मला वाटतं मी बघू शकतोय वातावरणात थंडावा आहे पण सगळे प्रेशर मध्ये खेळतायत. राईट आर्म वर विकेट मारा 55 पास करून. आकुटप्प्याचा चेंडू जायला पाहिजे होता सीमारेषे बाहेर आणि चेंडू जातोय. माझ्या मते हा झेल पंचांनी कन्सल्ट करायचा आहे.
कृपा करून पंचांनी बैलेंस प्लीज वेट कीजिए, यहाँ पर अंपायर का डिसीजन जब तक आता नहीं, प्लीज वेट। बिग बैश लीग 2025 का यह दूसरा सेमीफाइनल मैच, यहां पर एक डिसीजन पेंडिंग है। शॉट खेला था जिग्नेश ने स्क्वायर लेग की तरफ, डीप स्क्वायर लेग पर मनोज वहां पर खड़े थे। मनोजचा बॅलन्स गेला होता माझ्या मते आणि तो चेंडू त्यांनी फील्ड केला होता। पंचांचा निर्णय येतोय, पंच सांगतायत नॉट आउट, पंच सांगतायत अपोजिट सांगत आहे ना अपोजिट। अरे अमित पण नाही अपोजिट हो। पंचांचा निर्णय अंतिम राहील। आप्पा कन्सल्ट करायचंय थोडंसं आणि डिसिजन घ्यायचंय। हॅलो कुठे आहेस? कुठे आहे? अरे डिसिजन कॅच कंप्लीट करावी लागते, क्रिकेटचा नियम आहे, कॅच कंप्लीट करावी लागते, स्टेडी उभं राहावं लागतं। रन किती? 2 धावले ना? धाव संख्या किती घेतली? 2 नाही धावलाय, एकही रन नाही धावलाय। 0 रन, डॉट चेंडू, डॉट चेंडू। कृपा करून सन्मान करायचा आहे पंचांच्या निर्णयाचा। कॅच कंप्लीट करावी लागते तुम्हाला, जोपर्यंत तुम्ही स्टेडी होत नाही तोपर्यंत आउट दिला जात नाही, तुम्हाला स्टेडी व्हावं लागतं। आणि मला माझ्या मते मनोज चिवलकर बाउंड्री लाईनवर कोसळण्याच्या पोझिशन मध्ये होते आणि त्यांनी चेंडू सेव्ह करून आतमध्ये ढकललाय। जर त्यांनी ते चेंडू घेऊन पडले असते तर 6 धावा झाल्या असत्या। क्या सुपर्ब यहाँ पर कलेक्शन किया था मनोज ने कैच को, बट वो बैलेंस डिसबैलेंस हो गए। अगर जयेश वहां पर कैच को पकड़ लेते, हाँ जी हाँ जयेश, इसी तरीके से अगर आप पकड़ लेते तो ये विकेट पॉसिबल हो सकता था। अगली गेंद सामने जिग्नेश ऑन स्ट्राइक, पुन्हा एकदा फिरकवून मारण्याचा प्रयत्न, पण मला वाटतं अलॉंग द कार्पेट 2 धावा घेण्याचा प्रयत्न, गचार क्षेत्ररक्षण आणि मला वाटतं कलेक्शन देखील खराब करतोय देवेंद्र। 2 धावेत समाधान मानावं लागेल। धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या होते, धाव संख्या 22 रन। 22 धावांवरती पोहोचतोय। जिग्नेशच्या खांद्यावर जबाबदारी, जिग्नेश यादव। प्रेशर तो है यहाँ पर दर्शन, यहाँ पर बॉल हाथ पर आ नहीं रही है खिलाड़ियों के। अगली गेम जिग्नेश, आकुटपाचा चेंडू, चेंडू जातो उजव्या यष्टी बाहेर, वाईटचा इशारा। धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या होते 23 रन्स, 23 धावा। अरे एक पण नाही ना धावला तो, एक वाईट डॉट नंतर जिगू धावला डॉट गेला नाही। अरे नाही धावला विचार नाही बोलतो स्वतःहून सांगतोय तो। धन्यवाद। 23 कडक देखिए यहाँ पर लॉन्ग ऑन, डीप लॉन्ग ऑन के ऊपर से जिग्नेश ने पावरफुल शॉट लगाया यहाँ पर 6 रन के लिए। 29 स्कोर हो चुका है 29 रन। व्हाट अ शॉट फ्रॉम जिग्नेश बैट। जे ऑन फायर, जबरदस्त खेळी, डॉनच्या दिशेने षटकार, ताकदचा मुजाहिरा जिग्नेश। प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं आणि मला वाटतं गडी बाद होतोय आणि महत्वाचा खेळाडू बाद होतोय जिग्नेशच्या स्वरूपात आणि त्याचा झेल घेतोय तो नमित, आणि नमित आणि जे एक्सपीरियंस यहाँ पर एक 6 खाने के बाद एक्सपीरियंस ने जिग्नेश को डगआउट में भेजा।
जी हाँ जिग्नेश, यही सीखने की जरूरत है। जब एक बड़ा शॉट आ चुका था तो आपको यहाँ पर समझदारी दिखानी थी शायद। धीरे धीरे सीखिए, आपके पास पूरा फ्यूचर पड़ा है। यहाँ पर खिलाड़ी दिन ब दिन बेहतर होना चाहिए। एवरी मैच यू शुड बी बेटर। और अगले देखिए कृष्णा, बाप बेटा, बेटा पवेलियन में रिटर्न आणि कृष्णा आता बॅटिंगची धुरा सांभाळतो। आपल्या संघासाठी महत्वाची खेळी करावी लागेल। शेवटचे 2 चेंडू। जी हाँ, मुझे पठान पिक्चर का एक डायलॉग याद आया है, बेटे से बात करने से पहले बाप से बात कर। जी हाँ, उनके पिताजी ग्राउंड में आ चुके हैं। और ये शॉट देखिए और स्प्रिंट देखिए यहाँ पर कृष्णा का। और ये क्या पॉसिबल है कृष्णा, और हाँ 2 रन बना दिया। क्या बात है, वो डायलॉग याद रखिए कि बेटे को छूने से पहले बाप से बात कर। वो कृष्णा जाधव आ चुके ग्राउंड में। बॅकफुट पंच, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट। एज इज जस्ट अ नंबर, वयाचा काही फरक पडत नाही। दोन्ही अनुभवी खेळाडू। निर्धावाचा चेंडू, सचिन पाटील कमबॅक करतोय। आपण बघू शकता बाप बेटा या संघामध्ये देखील आहेत नमित पाटील, सचिन पाटील। धावसंख्या स्थिरावलेली आहे। धावसंख्या आहेत 31 धावा, 31 रन। शेवटचं षटक कोण टाकणार? माझ्या मते अजय, द ओनली बॉलर। जबरदस्त बॉलिंग टाकली होती। 20 धावांचं जे षटक त्याला रोखायचं होतं, 20 धावा डिफेंड करायच्या होत्या, ते त्या षटकामध्ये केवळ त्यांनी 2 धावा खर्च केल्या होत्या आणि सेमीफायनलचं तिकीट मिळवलं होतं असा तो गोलंदाज अजय केणी। जबरदस्त खेळी करताना। लास्ट ओवर टू गो, सेमीफाइनल बिग बैश लीग। क्या बात है, ये 1 ओवर बाकी इस मैच में और अजय आ चुके हैं यहाँ पर। 31 पैंथर्स के अगले गेंदबाज अजय, सामने रोहित। फील्डिंग मध्ये चेंज होतोय। सचिन पाटील बाउंड्री रायडर म्हणून येतोय फाईन लेगच्या दिशेने। सामना करेल रोहित शेलार। अजय राईट आर्म वर द विकेट मारा। गुडलँडचा चेंडू अनुभवपणाला लावतोय अजय आपला। जबरदस्त खेळ, जबरदस्त चेंडू आणि जुनी अनुभव, मी त्याला वेगळा शब्द देईन, अनुभव। राईट आर्म वर द विकेट मारा पंचांना पास करून। निर्धाव चेंडू, लगातार 2 डॉट। अजय, क्या बात आहे अजय। शेवटचं षटक चालू आहे, हाणामारीचं षटक आहे, पण अजय आपला चेंडू अशा पद्धतीचा हाताळतोय की रोहित जागेवरच चेंडू शोधतोय। आकुटप्याचा चेंडू, क्षेत्ररक्षण देवेंद्र यांच्याकडनं अपेक्षा नव्हती। 3 लगातार डॉट चेंडू टाकले होते अजय यांनी, पण 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव। धन्यवाद पंच। धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते 32-32। यहाँ पर प्रेजेंस ऑफ माइंड देखिए कृष्णा जाधव का। नॉन स्ट्राइकर पे थे और स्ट्राइक पर आ चुके हैं अभी कृष्णा जाधव। और ये अपील, लेग बाय का इशारा अंपायर का, मिलेंगे 1 रन। 33। जबरदस्त गोलंदाजी करतोय अजय। शेवटचे 2 चेंडू शिल्लक। क्या बात आहे अजय, दाखवून दिलंय पुन्हा एकदा। एज इज अ जस्ट अ नंबर, वयाचा काही संबंध नाही। फुल लँड डिलिव्हरी, मला वाटतं चाळ्यात अडकवला होता, परंतु चेंडू जातोय कॅमेरामनच्या डोक्यावरून डिक्लेअर बॉक्स मध्ये। 2 धावा। डिक्लेयर जोन में यहाँ पर खेल दिया रोहित ने कैमरामैन के सर के ऊपर से। लगभग डक किया वहां पर कैमरामैन ने, बाल बाल बचे। 35 रन्स। स्कोर झालेला 35 रन, 35 शेवट 1 बॉल रिमेनिंग। क्या यहाँ पर बड़ा शॉट देखने को मिल सकता है? दो रनों
की दरकार यहाँ पर और इजीली 2 रन कंप्लीट करेंगे यहाँ पर। और देखिए कृष्णा यादव यहाँ पर तीसरा रन बनाते हुए और अंपायर का इशारा, इट्स आउट। 37 रन्स, 38 रन्स टू विन. 37 धावा ठोकल्या आहेत त्या स्कॉर्पियनच्या संघाने. 38 धावांचं आवाहन जे उभं केलंय ते पॅन्थर्सच्या संघापुढे. सेमीफायनलचा दुसरा सामना, कोण ठरणार मानकरी आणि कोण घेणार एंट्री फायनलला, या 2 संघांमध्ये चुरशीची लढत. पैंथर्स को अगर ये फाइनल में जाना है 2025 बिग बैश लीग में तो 38 रनों का लक्ष्य पूरा करना होगा। AFC लाइव योर अनस्टॉपेबल पार्टनर। अगर आपको ये बिग बैश लीग 2025 देखना है तो इस चैनल पे जाइए YouTube पर और डू लाइक, सब्सक्राइब एंड कमेंट प्लीज। HD दिखा रहे हैं यहाँ पर AFC लाइव। एवरी इंडिविजुअल मैच वहां पर आपको देखने को मिल सकती है। AFC लाइव, प्लीज वॉच इट एंड डू लाइक, सब्सक्राइब एंड कमेंट ऑल्सो। हॅलो, लक्ष ठेवल्याचं आता मात्र किती रे 38 धावांचा जर दर्शन आपण पाहायला गेलं, कालच्या 2 संघ सेमीफायनलमध्ये धडक दिली होती. एक तर मयूरचा संघ आणि दुसरा होता तो रोहित गावडचा संघ. मयूरचा संघला हरवण्याची करामत दाखवली दिनेश दर्जा संघाने, विक्रांत नाईकने. आणि आता मात्र समोर असेल तो संघ मयूरचा संघ आणि रोहित गावडचा संघ असं म्हणावं लागेल. संघमालक मयूर आणि रोहित जे दोन्ही काल संघ, त्याचबरोबर एक चांगली गोलंदाजी करावं लागेल जिग्नेश आणि कृष्णा जाधवला, कारण हे सामना जो आहे 38 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार पडतो पाहायचं आहे. कारण नमित पाटील, सचिन पाटील, देवेंद्र पाटील, मनोज चिवेलकर आपल्या संघाला कानमंत्र देत असताना आपल्याला करून दाखवायचं 38 धावा कशा प्रकारे पार पडतो. कारण आता पहिला जो सेमीफायनल सामना पाहायला गेला तर त्यामध्ये बिग बैश लीग 2025 का ये दूसरा सेमीफाइनल, यहाँ पर हमें मिलेंगे फाइनलिस्ट। बोला गणपति बाप्पा। त्याचबरोबर इथं जयंत सोय साहेबांचं बिग बॅश 2025 लीग तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आम्ही सर्व क्रिकेट प्रेमी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अशाच पद्धतीने आपले पाहुणे आमचं प्रोत्साहन वाढवत असतात आणि आम्हाला वेळोवेळी मदत करत असतात. त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. कृपा करून मॅच सुरू करावी. बॅट्समन या, बॅट्समन थोडा बॅट साठी स्ट्रगल होतोय. कृपा करून स्पोर्ट्समॅनशिप दाखवावी. बॅट नाही भेटत आहे त्याची, फेवरेट बॅट. मनोज चिवलकर यांची कोणी बॅट घेतली असेल तर त्यांनी त्यांना आणून द्यायची आहे. मनोज चिवलकर यांची बॅट झाली. चला सेमीफायनलचा सामना, दुसरा सेमीफायनलचा सामना, कोण ठरणार फायनलचं, कोण जिंकणार, कोण घेणार फायनल मध्ये एंट्री, ते थोड्याच वेळात आपल्याला कळेल. आणि ओपनिंगची धुरा सांभाळतोय मनोज चिवेलकर आणि देवेंद्र पाटील. मनोज चिवेलकर, देवेंद्र पाटील. आणि पहिलं षटक घेऊन येतोय तो कृष्णा जाधव, अनुभवी गोलंदाज कृष्णा जाधव.
बिग बैश लीग 2025 का ये सेकेंड सेमीफाइनल जिग्नेश वर्सेस नमित के बीच में। अगर पैंथर्स को ये मुकाबला जीतना है तो 38 रनों का लक्ष्य उनको यहाँ पर पूरा करना होगा। कृष्णा स्कॉर्पियंस के डगआउट से बॉल लेकर आते हुए और सामने देवेंद्र, पहली गेंद और ये शॉट पे गेंद और देखिए कैच हो सकता है, इट्स आउट। पहली गेंद पर कृष्णा यादव ने विकेट ले लिया देवेंद्र का। व्हाट अ बॉल, एक्स्ट्रा कवर के ऊपर से मारना चाहते थे देवेंद्र पर हल्की सी स्लोअर वन गेंद और इन और विकेट मिला यहाँ पर कृष्णा यादव को। व्हाट अ बॉल, वेल बॉल कृष्णा। और यहाँ पर एक बड़ा खिलाड़ी आउट होता हुआ देवेंद्र के रूप में। त्याचबरोबर इथं आमचे मान्यवर उपस्थित जयेंद्र सुळे 144 वार्ड अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर विकास म्हात्रे तालुका उपाध्यक्ष। या सामन्याचा आस्वाद घेत असताना एक चांगला चेंडूवरती बळी भेटतोय आणि आता मात्र एक तगडी आव्हान समोर असणार आहे ते नमित पाटील जो कालपासून फॉर्म मध्ये आहे आणि त्या फॉर्मचा कुठेतरी ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचं किताब पटकावलेलं आहे। सकाळी एकदा अक्षरशः पाटील याने धुमाधर फलंदाजी केली होती। यहाँ पर कवच के ऊपर से बाल बचे यहाँ पर नमित। अगर ये गेंद चिपक जाती तो क्या बात हो जाता है। यहाँ पर कृष्णा यादव पूरा एफर्ट लगाते हुए अपने टीम के लिए। आणि श्रीकांत वैती खरोखरच हा तुम्ही झेल घेतला असता तर खरोखरच म्हणजे टर्निंग पॉइंट म्हणता येईल तो तसं झाला असता, पण तसं झालं नाही। 2 धाव भेटत 2 धाव खातं खोलं गेलं नमित याने आणि पुन्हा एकदा कृष्णा टू नमित, पुन्हा जबाबदारी खेळावं लागेल नमित याला। स्टेप आउट करके सामने मिड ऑफ की दिशा में तेज तर्रार शॉट नमित के बल्ले से कृष्णा जाधवला टार्गेट करत होते। स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न, 2 धावा भेटतात, 2 धावाने संघाची धावसंख्या 4 लक्ष ठेवलं तर मात्र 38 धावांचं। मागच्या जर आपण पाहायला गेलो तर पहिली सेमीफायनल जी झाली तशाच प्रकारे सेमीफायनल सुद्धा होईल अशी अपेक्षा करूया, कारण प्रेक्षक वर्ग मात्र खूप साऱ्या सामन्याचा आनंद घेत असताना कृष्णा जाधवला काय ते नवीन करावं लागेल नमित पाटील साठी आउट करण्यासाठी। पाहायचा पुढचा चेंडू वंस अगेन स्टेप आउट होके रिमांड में लेना चाहते हैं यहाँ पर कृष्णा को नमित। स्टेप आउट होकर चार्ज कर रहे हैं उनके ऊपर, दबाव डालने की कोशिश है यहाँ पर नमित की कृष्णा पर। स्कोर हो चुका है 5 रन। त्याचबरोबर एक सुवर्णसाठी कृष्णा जाधवसाठी तर विकेट काढले तर 500 रुपये असे सुयश यांच्याकडून आणि नमित षटकार मारा 200 रुपये असतील नमितसाठी सुयश खारवे यांच्याकडून। जबरदस्त गोलंदाजी खरोखरच पेसने बीट होतोय बॅट्समन आणि एक धाव मात्र रोखू शकत नाही। एका धावेने संघाची धावसंख्या होती आता 6 धावा झाल्या आहेत। 38 धावांचा पाठलाग करत असा सेमीफायनलचा दुसरा सामना आपण पाहतोय। खरोखरच आमचे प्रमुख पाहुणे इथे या सामन्यांचा आस्वाद घेत असताना दिलेश थवई जयंत सुळे साहेब आणि क्या बात है कृष्णा यादव, सेलिब्रेशन देखते हुए बनता है। नमित छोड़ना चाहते थे लेकिन कर दिया है बोल्ड। आणि खरोखरच हा अनुभव तो कुठेतरी कृष्णा जाधवने पणाला लागला आणि 500 रुपयाचं बक्षीस आहे वेगळा एकदम। खरोखरच आमचे सोज भाई इधर करेंगे। क्या बात है यहाँ पर कृष्णा यादव, मैंने पहले भी कहा था। और यहाँ पर मूवमेंट देखिए, सेल्फी लेते हुए दर्शक यहाँ पर कृष्णा यादव फेमस हो चुके हैं। यहाँ पर सेल्फी देखिए, ओ क्या बात है। जिग्नेश की टीम में यहाँ पर प्रदर्शन करते हुए कृष्णा यादव
बेटे को छूने से पहले बाप से बात कर. क्या बात है कृष्णा जाधव. आणि खरोखरच आपण जी मजा असते क्रिकेटमध्ये जे गोवंडीमध्ये आपण 2 सामने खेळवतो GPL आणि बिग बॅश हे कुठेतरी यंग टॅलेंटसाठी चांगलं करण्याची संधी असते. त्याच प्रकारे नमित पाटीलला ज्या प्रकारे जो अनुभव असतो त्या प्रकारे क्लीन बॉल केला आणि जबरदस्त बॅकफूटला थोडं पाठवतोय तो संघ म्हणजे वाघाचा संघ. आणि नवीन गोलंदाज असतो तो जिग्नेशला मात्र आता पूर्ण जबाबदारीने गोलंदाजी करावी मग पूर्ण जबाबदारी असते मनोज चिवेलकर वरती आणि सचिन पाटील यांच्यावरती. काल ज्या प्रकारे फलंदाजी केली होती सचिन पाटील याने त्याच प्रकारे त्याला ती फलंदाजी आपल्या संघासाठी करावं लागेल आणि मनोज चिवेलकरला एक साईड लावून धरावं लागेल. शेवटपर्यंत सामना न्यावा लागेल त्याला. मनोज चिवेलकरला पूर्ण नजरा असतील आपल्या संघाच्या मनोज चिवेलकरवरती. त्याचबरोबर एक विकेट घेतला 200 रुपये असं सुरेश खारवे यांच्याकडून. जिग्नेश जाधवसाठी पहिला चेंडू ओव्हर मारा करतो 50 करून पुढचा चेंडू मनोज चिवेलकरसाठी. ओहो यॉर्कर यांचा चेंडू खरोखरच जबरदस्त टाकला चेंडू. एकच धाव भेटते. एका धावेने संघाची धावसंख्या होती आता मात्र 7 धाव होत आहेत आणि 7 धावसंख्या कोणाची साथ देते पाहायची आहे. मयूर माने की रोहित गावंड, जिग्नेश जाधव की नमित पाटील खरोखरच पाहायचं आहे. आता नमित पाटीलची जागा घेतली तो सचिन पाटील याने. जिग्नेश यंग टॅलेंट वर्सेस अनुभव कोण जितो पाहायचा आहे. दुसरा चेंडू शॉर्ट चेंडू वाईट बॉलचा इशारा होतोय. नवीन काय करण्याची कल्पना मला वाटतं आपल्याकडे धावा आहेत 38 चांगली गोलंदाजी करावी लागेल जिग्नेशाला. तर सामना जिंकायचा असेल तर धावसंख्या होती एका धावसंख्येने 8. जे राईट आमोर विकेट मारा 55 पास करून. कुटपाचा चेंडू कलात्मक रतीने खेळलाय तो होल्डर यांनी आणि केवळ एका धावेत समाधान मानावं लागेल. स्ट्राईक रोटेट होतं. स्ट्राईकवर येतोय मनोज चिवेलकर. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 9 धावा. 38 रन्स टू विन असताना 9 धावांवर पोहोचतोय तो पॅन्थर्सचा संघ. जिग्नेश जाधव वर्सेस मनोज चिवेलकर. युवा टॅलेंट राईट आमोर विकेट मारा 55 पास करून. हो 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 मला वाटतं डावे एष्टी बाहेर आणि चेंडू जातोय अवांतर. धावसंख्येत वाढ होते वाईटच्या इशाऱ्यामध्ये आणि धावसंख्या पोचते डबल डिजिट मध्ये आणि धावसंख्या होते 10 धावा. जिग्नेश कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा मला वाटतं संघ मालक आपले एफर्ट्स पूर्ण पाहिजेत. बॅटची कडा घेतली होती आणि 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये 12 रन. जिग्नेश जाधव चकडून ठेवतोय अडकून ठेवलाय. मनोज यांना हात खोलण्याची कोणतीही संधी नाही. जबरदस्त गोलंदाजी. शेवटचा चेंडू बहुधा असावा. धावाचा चेंडू आउटस्विंग म्हणता येईल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 गो. चेंडू जातो किपरच्या दस्तानांमध्ये. धावसंख्या होते 12 धावसंख्येवरती धावसंख्या स्थिरावलेली आहे. 38 धावांचा पिच्छा करताना 12 धावसंख्येवरती येतोय तो पॅन्थर्सचा संघ. 26 धावांचा आव्हान शिल्लक आणि जिग्नेशचे काहीशे चेंडू शिल्लक. जिगू राईट आमोर विकेट मारा 55 पास करून मनोज साठी. आणि मला वाटतं फाईन लेगच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये येतोय. 2 धावेचा इजाफा होतोय. 2 धावा वाढतायत आणि धावसंख्या पोहोचते 14 धावांवर. 1 टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक. मनोज चिवेलकर जबरदस्त खेळी करतोय. मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये असलेला हा खेळाडू मनोज चिवेलकर. जिग्नेश जाधव राईट आमोर विकेट मारा 55 पास करून. आणि मला वाटतं आता फसवण्यामध्ये यशस्वी ठरलाय पण झेल नाही होत आहे. खेळाडू नॉट अवेलेबल आणि 2 धावा घेण्यात सफल.
ओव्हर, मला वाटतंय 16 धावांवरती हे षटक समाप्त होत आहे. 2 षटकांच्या अखेरीस 16 धावा, 38 धावांचा पाठलाग करताना 16 धावसंख्येवर पोहोचतोय तो पॅन्थरचा संघ. 12 चेंडू 22 धावा. सेमीफाइनलचा सामना बिग बॅश लीग 2025. अगर पैंथर्स को ये मैच जीतना है तो 12 गेंदों पर 22 रनों का ये लक्ष्य उन्हें प्राप्त करना होगा. और अगले गेंदबाज आ रहे हैं यहाँ पर स्कॉर्पियन से आदित्यनाथ जायसवाल. क्या वो इस टीम के लिए कुछ कर दिखा सकते हैं? आदित्यनाथ जायसवाल, यही कुछ मौके होते कि अपने टीम को आप साबित कीजिए. 12 चेंडू 22 धावा. 12 चेंडू 22 धावांचं आवाहन शिल्लक. आदित्यनाथ जायसवाल, कुछ करके दिखाइए यहाँ पर. यही मौका, यही प्लेटफॉर्म है. अगर कुछ करना है तो यहीं पर करना है. आप प्रैक्टिस में क्या करते हैं वो मैटर नहीं करता. अगर आप मैच में कुछ करके दिखाएंगे वो तो आपके करियर पर कुछ प्रभाव करेगा. गुवाहाटी बिग बैश 2025 स्कॉर्पियन वर्सेस पैंथर सेमीफाइनल, ये दूसरा. मॅन इन फॉर्म सचिन होल्डर जबरदस्त खेळी केली होती क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये आणि आपल्या संघाला सन्मानजनक परिस्थितीत पोहोचवलेला तो होल्डर. बघूया कशा पद्धतीची खेळी करतोय. अपेक्षा खूप उंचावलेल्या आहेत. राईट आर्मवर द विकेट मारा आदिनाथ होल्डर साठी. फुल लेन डिलिव्हरी, लेग बिफोरची अपील झाली होती. आउटसाइड ऑफ लेग बाईकच्या स्वरूपामध्ये केवळ एका धावेत समाधान मानावं लागेल होल्डर याला. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते 17. क्या बात है यहाँ पर. डायरेक्ट पैरों पर यहाँ पर दाग दी गोली. शॉप यॉर्कर कहेंगे इसे. आदित्यनाथ जायसवाल अपनी अगली गेंद लेकर सामने. मनोज, स्पीड देखिए यहाँ पर. स्पीड गन है यहाँ पर आदित्यनाथ जायसवाल के हाथ में. क्या बात है. आदिनाथ जबरदस्त गोलंदाजी आउटसाइड ऑफ चक्रव्यूहामध्ये अडकवतोय तो मनोज चिवलकर याला. राईट आर्मवर द विकेट मारा पंचांना पास करून. फुल लँड डिलिव्हरी. ओ हो व्हाईटचा इशारा. अवांतर उजव्या यष्टी बाहेर. यॉर्कर पट्ट्यातला चेंडू होता परंतु उजव्या यष्टी बाहेर. व्हाईटचा इशारा. धावसंख्येत वाढ. बहुत तेज बॉल डाल रहे हैं यहाँ पर आदित्यनाथ जायसवाल. अगर लाइन लेंथ पर ध्यान देंगे तो बहुत अच्छा होगा उनके लिए. पंचांचा निर्णय सन्मान करायचा आहे. पंचांचा निर्णय अनुभवी पंच आपल्या सामन्यांसाठी लाभलेले आहेत आणि पंचांच्या निर्णयांचा सन्मान करायचा आहे. बॉल पडून. प्लीज डोंट आर्ग्यू विथ द एम्पायर्स. इट्स अ व्हेरी इंपॉर्टंट टू रिस्पेक्ट द ऑल एम्पायर्स. चेंडू बाहेर गेला होता, पडून बाहेर गेला होता आणि व्हाईटचा इशारा. धावसंख्येत वाढ होते, अवांतर धावेत वाढ होते. धावसंख्या होते 18. 20 रन्स नीडेड. आदिनाथ जायसवाल, मला वाटतं जो मारा करतोय आउटसाइड ऑफ तो जबरदस्त मारा करतोय. लेंथनी यॉर्कर पकडलेली आहे. आधी पुन्हा एकदा तोच मारा. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. यॉर्कर टप्प्यातले चेंडू आपलं ब्रह्मास्त्र काढलंय त्यांनी आणि यॉर्कर पट्ट्यातले चेंडू काहीच कळत नाही. मनोज चिवलकर याला जागेवर उभा करून ठेवलाय तो आदिनाथ जायसवाल यांनी. जबरदस्त बॉलिंग टाकतोय आपल्या संघासाठी आदिनाथ जायसवाल. ब्रह्मास्त्र. पुन्हा एकदा फुल लेन टाकण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मला वाटतं क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि केवळ एका धावेत समाधान मानावं लागेल. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते 19 धावांचा आव्हान शिल्लक. 8 चेंडू 19 धावा. आदिनाथ जायसवाल जबरदस्त गोलंदाजी करताना यॉर्कर पट्ट्यातले चेंडू टाकताना. 8 चेंडू 19 धावा. राईट आर्मवर द विकेट मारा पंचांना पास करून. पुन्हा एकदा इनसाइड आउट मारण्याचा, माझ्या मते घुसून मारण्याचा प्रयत्न म्हणता येईल हा, पण असफल प्रयत्न. केवळ एका धावेत समाधान मानावं लागेल. धावसंख्या होते 20.
एक बड़े शॉट की दरकार है यहाँ पर। क्या इस गेंद पर 6 आ सकता है? 7 गेंदों पर 18 रन की जरूरत यहाँ पर पैंथर्स को। और ये यॉर्क बॉल, अंपायर का इशारा, डॉट बॉल। क्या बॉल डालकर जा रहे हैं यहाँ पर आदित्यनाथ जायसवाल अपनी टीम के लिए। कृष्णा खुश, जिग्नेश खुश, रोहित खुश। लगभग 6 गेंदों पर अभी 18 रन की दरकार है। 6 चेंडू 18 धावा आणि माझ्या मते जे तिसरं षटक होतं ते खूप महत्वाचं होतं आणि त्या षटकामध्ये यशस्वी ठरतोय तो आदिनाथ जयस्वाल, कारण की हेच सामन्याचं षटक होतं ज्या षटकामध्ये सामना कुठल्याही बाजूला झुकला असता आणि आता बऱ्यापैकी तो सामना झुकतोय। तो स्कॉर्पियन संघाकडे जबरदस्त गोलंदाजी आदिनाथ जयस्वाल, यॉर्कर पट्ट्यातले चेंडू, शेवटचं षटक नितीन गावंड। 6 चेंडू 18 धावा, 3 षटकार, 6 चेंडू 18 धावा। होल्डर सचिन मॅन इन फॉर्म, होल्डर 6 बॉल 18। 6 गेंदों पर 18 रनों की दरकार और गेंदबाजी के लिए आ चुके नितिन। और भूलिएगा नहीं, एवरीथिंग इज पॉसिबल इन क्रिकेट। क्रिकेट हा निश्चितांचा खेळ आहे आणि काही घडू शकतं, पण नितीन मॅन इन फॉर्म होल्डर। मला वाटतं डेट चेंडू असावा, रनअप चुकला होता। 6 चेंडू 18 धावा। फुल लेंथ डिलिव्हरी अडकून ठेवलंय, जखडून ठेवलंय। मला वाटतं लेंथ मिळाली आहे या सर्व गोलंदाजांना। फुल लेंथ डिलिव्हरीचा मारा करतायत आणि खेळाडू काहीच करू शकत नाही, फलंदाज अडकलेत। प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक जाहीर होतं सुयश खारवी यांच्याकडनं नितीनसाठी। प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये। 5 गेंदों में 18 रनों की जरूरत स्कॉर्पियंस। अगली गेंद नितिन और ये शॉर्ट बॉल, क्या आदित्यनाथ जायसवाल ने कैच। क्या बात है, यहाँ पर सेलिब्रेशन देखते ही बनता है। जिग्नेश ने यहाँ पर हवा पे पंच मारा है। आदित्यनाथ जायसवाल, कृष्णा जाधव, जिग्नेश जाधव। 4 गेंदों पर अब 18 रन की जरूरत। ऑलमोस्ट यहाँ पर बैकफुट पे कर दिया पैंथर्स को। 4 चेंडू 18 धावा ॲग्नेल किनी। 4 चेंडू 3 षटकार। जर गणित सोपं करायचं झालं तर 4 चेंडू 3 षटकारांची आवश्यकता। हॅलो, 4 बॉल मध्ये 3 6 मार, 4 मध्ये 3 मारले 1000 रुपये। हॅलो हॅलो, 3 ला 1000 रुपये। कालपासून ते पाहायला गेलं आपण, नितीन गावंडने जे शेवटचं षटक टाकलं, मॅच आपल्या टीमसाठी विनिंग एवढं त्यांना मोटिवेशन ओव्हर टाकलं होतं खरोखरच, आणि एक चांगली गोलंदाजी करतो तो नितीन। 4 चेंडू आणि पहिला षटकार येतोय माझ्या मते। चेंडू जातो हवाई यात्रेवर। 6 धावा। सुवर्ण संधी ॲग्नेल साठी। जर त्यांनी अजून उर्वरित 2 षटकार मारले तर दिलेजादा थवई यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक लागू होतंय। उर्वरित 2 षटकार मारले तर 3 चेंडू 2 षटकारांची आवश्यकता। 3 गेंदों पर 12 रन की जरूरत। सामने है ॲग्नेल। मला वाटतं आता यॉर्कर टप्प्यातला चेंडू केवळ एका धावेत समाधान मानावं लागेल आणि 2 चेंडू 11 धावा। 2 बॉल 2 सिक्सर, 2 बॉल 11 धावा। 2 चेंडू 11 धावा। 2 षटकार मारल्यास राज पाटील यांच्याकडनं 5000 रुपये। 2 षटकारास 5000 आणि अन्नूप्रभू यांच्याकडनं 1000 रुपये। राज पाटील यांच्याकडनं 5000 रुपये आणि अन्नूप्रभू यांच्याकडनं 1000 रुपये। मला वाटतं हा सामना खिशात टाकतोय तो स्कॉर्पियनचा संघ। आणि दिलेजादा थवई यांनी मला मॅचच्या सुरुवातीतच सांगितलेलं की मी खेळणार फायनल ती रोहित गावंड यांच्या संघासोबत, आणि ती तेच झालं। आणि आता माझ्या मते खरोखरच नितीन साठी एक 2 घड़ी मायूस मत होना जिंदगी में,
किसी भी वक्त तेरा नाम बन सकता है, अगर दिल में हो आग और हौसले बुलंद तो अखबार वेचने वाला भी कलाम बन सकता है. खरोखरच नितीन गावंड तुम्ही आज जे करून दाखवलं, एक जबरदस्त खेळ. आणि दिलेश दादांनी पहिलीच इथं प्रेडिक्शन केलं होतं की माझा संघ फायनल मध्ये खेळेल, तो वाघ्याच्या टीमशीच खेळल्याने तेच बरोबर झालं आज. आणि खरोखरच दोन्ही संघाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील मित्रांनो. धन्यवाद. क्या बात है, यहाँ पर स्कॉर्पियंस इनटू द फाइनल और नितिन ने ओवर डाला है. जबरदस्त गोलंदाजी नितीन गावंड, क्या बात है. फायनलची ओव्हर टाकतो आणि जबरदस्त खेळी करतो. क्या बात है, गावंड खुश होते हुए गावंड वडापावचे सर्व रोहित गावंड यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांचं अभिनंदन देखील, कारण की त्यांनी फायनल मध्ये कूच गेली आहे. निलेश दादा थवई यांचा संघ आणि रोहित गावंड यांचा संघ फायनल मध्ये कोण ठरणार. सेलिब्रेशन देखिए, पार्टी रुकनी नहीं चाहिए. स्कॉर्पियन इनटू द फाइनल. राज पाटीलला बोलो, आमचा स्पॉन्सर आहे ना शशिकांत पाटील आहे. बोल माझी इच्छा आहे. वळू तुले करा यार. राज पाटीलला बोलो. त्याचबरोबर आणि टॉस उडवला विक्रांत नाईक नितीनचे ना, त्याचबरोबर नितीन गावंड यांनी त्याचं सोच खारवे यांच्याकडून 400 रुपये घ्यायचे आहेत. आणि जिग्नेश जाधव आपण सुद्धा इथे यायचंय. 200 रुपये स्वीकारायचे आहेत सोच खारवे यांच्याकडून. नितीन गावंड आणि ह्या सामन्यासाठी माझ्या हाते